हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग, माईक टेस्टिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बस झालं. आता जन्मभर माईक टेस्टिंगच करत राहणारस का? मी चिंगम सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी रिबिन कापून आमच्या डिटेक्टिव्ह एजन्सीचं उद्घाटन करावं. ऑल द बेस्ट. आज मी खूप खुश आहे की रे. अरे टांगा पलटी घोडे भरा. अरे आता बस करा ना. अरे हे सगळं काय चाललंय? नाच गाणं नंतर करा, आता थांबा. मोटू काहीतरी कर. त्याचे लाख लाख उपकार आहेत की आपण सगळे सुखरूप आहोत. अरे मोटू पतलू, माझ्या मित्रांनो, माझ्या भावानो, हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय आणि हे तुमच्या डिटेक्टिव्ह गिरीच्या कामात तुम्हाला मदत करेल. हा डॉग काय करतो? हा रोबोट डॉग आहे. याचं नाव रोडो आहे. हा ज्या घरात चोरी होईल ना त्या घरवाल्यांचा वास बरोबर ओळखेल आणि मग चोराचा वास घेऊन त्यालाही पकडेल. हा भावा. आणि हे रिव्हॉल्वर काय करता? अरे हे काय संकट आहे? खाली उतराव. चिंगम सर, तुम्ही काय गिफ्ट आणलात? मी तुमच्यासाठी नारळ आणलाय की रे. एक मिनिट. हे घ्या तुमचं गिफ्ट. आता मी जातो, मला खूप काम आहे की रे. मी जर इथे थांबलो तर माझं काम तमाम होईल बघा. हॅलो. येस. कुठेतरी चोरी झाली बघा, मला जावं लागेल. ऑल द बेस्ट. हा हा, या मोटू पतलू डिटेक्टिव्ह एजन्सी. या ओके, आता येतो. चांग भला. पहिली केस मिळाली. कोणाच्या तरी घरी चोरी झालीये, चोराला पकडायचं आहे. अरे चोर पकडायचा मला 20 वर्षांचा अनुभव आहे. या रोबोट डॉग रोडोला बरोबर घेऊन जा. हा चोराला वासानेच शोधून काढेल. अरे भावा, मला तुम्हाला शिकवावं लागेल की हा कसं ऑपरेट करायचा. मीही तुमच्या बरोबर येतो. मिसेस शर्माचे हे दागिने आता आपले झाले आहेत. मिस्टर आणि मिसेस शर्मा आता बिचारे झाले आहेत. वा बॉस वा, काय कविता बनवली आहे. हो ना नंबर 2. महामूर्खांनो, काल रात्री आपण हे दागिने मिसेस शर्माच्या घरून चोरले आणि अजूनही तुम्ही हे लपवायचा बंदोबस्त नाही केलात. मिसेस शर्माने आतापर्यंत मोटू पतलूला कळवलं देखील असेल. मला कळलंय त्याने डिटेक्टिव्ह एजन्सी उघडली आहे. बॉस, चला काही दिवसांसाठी इथून दूर पळून जाऊया. आपल्या बरोबर या नंबर 2 लाही घेऊन जाऊया. वा बॉस वा, तुमच्या बरोबर राहून मीही कविता करायला शिकलोय. कवितेची पाठ सोडा आणि इथून पळण्याची तयारी करा. तुम्ही चिंता करू नका. आमचा रोडो डॉग चोर पकडण्यासाठीच बनवला आहे. स्पेशली तुमच्यासाठी बनवला आहे. चल माझ्या रोडो, टिक टिक टिक. चोर तू पकड. क्विक क्विक क्विक.
अरे भावा, जेव्हा तो चोराचा वास हुंकतो तेव्हाच तो पाय वर उचलतो. चोर चोर ते बघे, चोर चोर पकडा पकडा. अरे मोटू पतलू, भावानो पळा, तो तुम्हाला चोर समजतोय. भावानो सॉरी, याने तुमच्या पायाचा वास घेतला आणि तुम्हाला चोर समजला भावा. अरे बोलणं बंद करा आणि वाचवा. चोर 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 पकडा पकडा, चोर चोर. अरे हा त्याने ज्याला बनवलं त्याला सुद्धा सोडत नाहीये, तर हा आमची काय हालत करेल. पण चोर चोर पकडा पकडा, चोर चोर. अरे झटकांनी हा रोबोट चोर पकडण्यासाठी बनवलाय की गुप्तहेर पकडण्यासाठी? चोर चोर. तू अगदी बरोबर बोलतोयस. लवकर काहीतरी कर ना मोटू. अरे मी काय करू, रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. आयडिया. समोर दुश्मन, समोर दुश्मन. अटॅक अटॅक. अटॅक 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 अटॅक. अरे ह्याला काय अर्थ आहे? चोराला सोडून संन्यासाला फाशी? बघा ना, आमच्या हाडाकाडांचा पार खिळखिळा केल्यावर कसा नाचतो बागडतोय. दादासाहेब याला घरी घेऊन जा, हा तर आम्हालाच मारेल. अरे सॉरी मोटू, चिंता नको करूस. आता हा तुम्हाला काही करणार नाही. आता तुमचा आणि मिसेस शर्मांचा वास त्याला माहितीये. यावेळी हा चोरालाच पकडेल. अरे याची ही चेन पकडून ठेव, नाहीतर हा पळून जाईल. चल मोटू, चढ फासावर. अरे आता करायचंच ठरवलंय तर पाठ कशाला दाखवायची? हे, 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 माझ्याशी काय दुश्मनी आहे? अरे अभिनंदन, त्याने चोराचा वास घेतलाय. समोर दुश्मन, समोर दुश्मन. अटॅक अटॅक. वाचव मोटू, वाचव वाचव मोटू. दादासाहेब वाचवा, याला थांबवायचं एखादं बटन दाखवा. अरे थांबवायचं बटन नाही लावलंय, तूच काहीतरी कर. अरे मी काय करू, रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. बदलू, तूच काहीतरी कर. अरे त्या रिव्हॉल्वरने थांबव ना, जे डॉक्टर छटकांनी दिलेला आहे. डॉक्टर झटका, दादासाहेब, अरे वाचवा. कोणीतरी वाचवा, कोणीतरी वाचवा. वाचवा, कोणीतरी वाचवा. कोणीतरी वाचवा. अय्यो मा, हा डॉगी माझ्या मागे का लागलाय रे? पाणकी रे तो ना. वाचवा रे. चोरीच तर केली आहे, दरोडा तर नाही टाकला. मग चिंगम एवढी मोठी फौज घेऊन माझ्या मागे का आला? वा बॉस वा, काय कविता बनवली आहे. हो ना नंबर 2. अरे कविता सोड, समोर बघ, गाडी चालव. अय्यो 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 बापा. अय्यो मा, घोडेस्वारी तर केली होती, पण ही डॉगी स्वारी जीवनात पहिल्यांदाच करतोय की रे. स्टॉप स्टॉप इन द नेम ऑफ लॉ. अम्मा चिकम सर वाचवा, हो वाचवा. अय्या अम्मा अम्मा, अरे आधी स्वतःला तर वाचवू दे की रे. अम्मा अम्मा अम्मा, इडली डोसा. अम्मा शिकार करायला आला होता आणि स्वतः शिकार होऊन गेला.
बस झालं, आता आणखी सहन नाही होणार. वा बॉस वा, काय कविता बनवली हो ना नंबर 2. जॉन, तुला माहितीये चिंगमच्या चंगुल पासून वाचणं हे इम्पॉसिबल. ऐकलं का? हे इम्पॉसिबल. थँक गॉड माझे दागदागिने मिळाले. इन्स्पेक्टर चिंगम, तुम्ही या केस मध्ये कसं काय आलात? ही केस तर आम्हाला मिळालेली. मिसेस शर्मानी आधी मला रिपोर्ट केलं. मी नंतर तिजोरीचे इन्स्पेक्शन केलं आणि मिसेस शर्माला म्हणालो की तुम्हा दोघांना ही केस द्यावी. केस 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 केस. चोर चोर पकडा पकडा, चोर चोर पकडा पकडा. चिंगम सर पळा. पण का? वाय? मी का पळू? अरे कोणी सांगेल का मला की मी का पळतोय ते? चोर चोर पकडा, चोर चोर पकडा, चोर चोर पकडा पकडा, चोर चोर. अरे अरे मागे नाही यायचं बघा, मागे नाही यायचं. अरे कोणी सांगाल तर खरं की मी का पळतोय रे? पळा. आज नगद कल उधार. आज तर कॅश द्यावीच लागेल. चहावाले दादा, गरमागरम समोसे आणा आणि हे टेबलही साफ करा. अरे वा जॉन सर, या ना बसा ना. गरमागरम समोसे बनवलेत, टेस्ट करून नक्की बघा. अरे हे काय चाललंय? समोसे आधी आम्ही मागवलेत, आधी आम्हाला दे. मी आहे डॉन, मी आहे डॉन. आता तूच सांग, आधी समोसा खाणार कोण? आधी मी खाणार. अरे हिम्मत असेल तर घेऊन टाका. चला, समोसा घ्या रे. अरे तो बॉस बॉस समोसे खाऊन घ्या पटापट. अरे कसे खाऊ? दोन्ही हातात थाळ्या पकडल्या आहेत. सांग मला. आमचा अपमान आणि तुमचा एवढा मान का? शेवटी का? मी आहे डॉन, मी आहे डॉन. डॉन बनणं सोपं काम नाही. ह्यासाठी खूप कठीण तपस्या आणि मेहनतीची गरज असते. अरे डॉन होणं काय मोठं काम आहे? 2-4 चोऱ्या करा, दरोडे घाला आणि झाला डॉन. जर असेल हिम्मत तर डॉन बनून दाखव. घेतोच हे चॅलेंज? अरे तू आहेस अजून छोटा, मी मोठा डॉन बनवून दाखवेन. तुझं गर्वाचं घर मी झुकवून दाखवेन, समजलास? वा बॉस वा, नव्या डॉनने काय कविता म्हटली. शट अप. तो डॉन नाही, मी आहे डॉन, मी आहे डॉन. मोटू थांब मोटू. आता अगदी काहीही हो, मोटू बनणार डॉन, मोटू बनणार डॉन. वाईट कामाचा वाईट परिणाम होतो बघ, थोडा विचार कर. मोटू तू फक्त एकच बँक लूट, सगळे तुला डॉन म्हणतील. डॉन ही चांगली आयडिया आहे. मी एक बँक लुटणार आणि डॉन बनणार. हे वाईट काम आहे, असं नको करूस. अरे चल पळ इथून. लवकर लवकर रुपयांची बॅग इथे कर. अरे काढा काढा मला. त्या हात गाडीवर बसून पडूया. अरे मूर्खांनो, गाडीला धक्का कोण मारणार? जॉन द डॉन बँक लुटून पळून गेला. चला बरं झालं, आता आपण घरी जाऊया. नाही, आपण जॉन द डॉनला लुटूया. डॉनला लुटून आपण डॉन बनूया. चल. अरे तो तर पळून गेला, आता काय करशील मोटू? अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी विचार कर. आयडिया. मोटू हे थांबत कसं रे? अरे माहित नाही, हे तर उड्या मारतच चाललंय. तो बघ
समोर जॉन द डॉन. वाचलो रे बाबा. जॉनचा पत्ता नाही आणि आपण बेपत्ता व्हायला चाललो आहोत. लवकर हे थांबवण्याचा मार्ग शोध. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी विचार कर. चिंगम सर, आम्हाला वाचवा. काय चाललंय रे? चिंगम सर, आम्ही पोगो स्टिकने उड्या मारत आहोत. माझं उड्या मारण्याचं वय नाही आहे की रे. आय से स्टॉप इन द नेम ऑफ लॉ. थांब वय सगळ्या. हे सगळं काय चाललंय रे? थांब रे. तुम्हाला काय देते शपथ? भारत मातेची शपथ. आम्ही जॉन द डॉनचा पाठलाग करत आहोत. तो बँक लुटून पळून गेला. हे सगळं उलट पालट झालं. डॉन बनायला निघालेलो आणि हिरो बनून आलो. कदाचित नियतीला तेच मान्य असेल. कंटेनर यार्ड मध्ये सोन्याचं स्मगलिंग होतं. सोनं लूट आणि डॉन होऊन जा. यस यस, कंटेनर यार्ड मधून सोनं लुटूया. अरे नाही मोटू नाही, बंद कर हे सगळं. अरे पळ इथून. रड्या, जेव्हा बघावं तेव्हा रडत असतोस. कंटेनर नंबर 420 मध्ये ह्या 2 चाव्या लावा. त्याच्यात सोनं ठेवलंय. जा सोनं घ्या. कंटेनर नंबर 420. अरे बाबा, जॉन बर्नर्ड डॉन. जॉन बर्नर्ड डॉन. पकडा त्याला. त्याच्याकडून चावी घ्या. कंटेनर नंबर 420. सांग भला. आता मोटू बदलार डॉन. मोटू बदलार डॉन. पकडा त्याला. त्याच्याकडून चावी घ्या. हिंदुस्थानाची शपथ सोडणार नाही बघा. कोण आहे रे? अय्यो काय पुन्हा पुन्हा इन्स्टॉलमेंट मध्ये मारताय बघा मला. एकदाच मला की रे. थांबा. मला गोळी चालवायला भाग नका पाडू की रे. माझ्या बंदुकीची गोळी शिकार करूनच परत येते. चला लवकर. अय्यो माझी गोळी माझी शिकार करायला येते की रे. स्टॉप गोळी. इन द नेम ऑफ लॉ. स्टॉप गोळी. स्टॉप. गोळी ताई थांबा की हो तुम्ही. अय्यो कुणीतरी मला वाचवा की रे गोळी पासून. अरे आत खूप अंधार होता. काहीच दिसत नव्हतं. कोण कोणाला मारत होतं हे कळतच नव्हतं. अरे आत पण नारळ पडत होते की रे. अरे मी कपळतोय रे. आय एम इन्स्पेक्टर. पण जॉन मोटूच्या मागे का धावला? मोटू तर जॉनच्या मागे पळतोय. तो बघा कंटेनर नंबर 420. तो इथून हटवा लवकर. तो बघ, कंटेनर नंबर 420. अरे त्यांना खेचून लवकर उतरव. अय्यो हे सगळे कुठे चाललेत रे? चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल आहे. अय्यो काहीतरी गडबड असते बघा. मोटू पतलू जॉनच्या मागे आहे की जॉन मोटू पतलूच्या मागे आहे की रे? जर मोटू पतलू जॉनच्या मागे असतील तर जॉन पुढे असायला हवा की रे? जर मोटू पतलू पुढे आहेत तर त्याचा अर्थ जॉन त्यांच्या मागे आहे. आणि जॉनच्या मागे मी आणि माझ्या मागे मी इथे लटकून नाही राहू शकत. माझा हात सुटतोय रे.
हात नको सोडूस नाहीतर आम्ही जाऊ दुनिया ही सोडून. वा बॉस वा, काय कविता बनवली आहे. हो ना नंबर 2. कवितेच्या बच्चावर पतलूचा पाय कोणी पकडला आहे? चिंगम सर, आम्ही जॉनला पकडला आहे. तो सोन्याचं स्मगलिंग करत होता. मोठ पतलू, तुम्ही दोघे खूप शूर आहात बघा. ग्रेट आहात. वा वा, तुम्ही दोघे तोफ आहात. पुरपुरी नगराची ओनली होप आहात. वा. नाही, हे सगळं चुकीचं चाललंय. माझी तर डॉन बनण्याची इच्छा होती, पण प्रत्येक वेळी हिरो ठरतो मी. मोठू, डॉन बनणं खूप सोपं आहे की रे, पण हिरो बनणं, एक चांगला माणूस बनणं खूप कठीण असतं बघ रे. तुला मिळणार बक्षीस आणि जॉनला मिळेल जेलची चक्की. चला. आणि सोनं कोणाला मिळणार? सोनं कुठे आहे रे?